नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम सुरनर, सुरनर जी-आर आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये एक अत्यंत महत्त्वाची माहिती आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. तो म्हणजे जे काही शेतकऱ्यांसाठी अत्यंत एक महत्त्वाची माहिती देण्यात आलेली आहे. जर काही दिवसापूर्वी आपण जर पाहिलं तर बियाणासाठी शेतकरी अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळाला होता. पण जो काही महा पोर्टल असेल ते सतत पेमेंटचा प्रॉब्लेम येणे किंवा फॉर्म भरल्यानंतर पेमेंट न होणे अनेक अडचणी येत होत्या आणि त्याच्यामध्ये कोण्याही शेतकऱ्यांना फॉर्म भरता आले नाहीयेत. तुरळक काही शेतकऱ्यांनी फक्त फॉर्म भरलेले आहेत. पण त्या संदर्भातील अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. जर पाहिलं तर आपण पाहू शकताय, की जे काही फॉर्म आहेत खरीप हंगाम 2025-26 मधील जो काही खरीप हंगाम आता आहे आलेला आणि ह्याच्यासाठी बियाणासाठी एक जे काही तुम्हाला अर्ज करायचे आहे, त्याला जी काही मुदतवाढ देण्यात आलेली आहे आणि ती मुदतवाढ जर पाहिलं तर 15 जून 2025 पर्यंत तुम्हाला अर्ज करायचा आहे. तुम्हाला जर हे कुठं चेक करायचं असेल तर स्क्रीनवर तुम्ही पाहू शकताय. तो कसं Googleवर चेक करायचा आणि त्या पद्धतीनं फॉर्म तुम्हाला पाहिल्यानंतर कसा फॉर्म भरायचा, हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत. तर चला व्हिडिओला आजच्या सुरू करूया. सर्च Googleमध्ये जायचं आहे आणि तुम्हाला सर्च करायचं आहे. जे तर पाहिलं तर आपल्याला काय सर्च करायचं आहे, तर सर्वप्रथम महा बियाणे सीड्स ॲप्लिकेशन 2025-26 लास्ट डेट असं सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर असं ओपन होईल, की इथं पाहू शकता की जे काही द लास्ट डेट फॉर सबमिटिंग ॲप्लिकेशन फॉर सीड्स स्कीम अंडर महा 2025 साठीचं जे काही ॲग्रिकल्चर इयर आहे याच्यासाठीच पाहू शकताय 15 जून 2025 ही शेवटची तारीख आहे आणि ही जी तारीख आहे ती महा पोर्टलवरून घेण्यात आलेली आहे. मराठीमध्ये सुद्धा पाहू शकता 25-26 साठी कृषी वर्षासाठी महा व बियाणे ऑनलाईन करण्यासाठी जी काही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 15 जून 2025. तर अशा पद्धतीने ही तारीख वाढवण्यात आलेली आहे आणि आता आपण ॲप्लिकेशन कसं करायचं ते सविस्तर याच्यामध्येच पाहणार आहोत. तर आपण तो पण त्यासाठी तुम्हाला जर पाहिलं तर Googleमध्ये जायचं आहे आणि Googleमध्ये ॲग्री लॉग इन किंवा महा फार्मर असं तुम्ही काही सर्च करू शकता. त्यानंतर ॲग्री लॉग इन महा गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र असं तुमच्यासमोर दाखवलं जाईल. त्यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. इथं तुम्हाला तुमचा फार्मर ID टाकून लॉग इन करायचा आहे. फार्मर ID तुमच्याकडे जर नसेल तर खाली तुम्हाला इथं ऑप्शन दिला आहे तुमचा शेतकरी ओळख प्रमाणपत्र पाहण्यासाठी येथे क्लिक करा. यावरती तुम्हाला इथं क्लिक करून घ्यायचं आहे. क्लिक करून घेतल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा आधार नंबर टाकायचा आहे आणि तुम्हाला OTP सेंड करायचा आहे. तुमच्या आधारवरचा जो काही मोबाईल नंबर लिंक असेल त्याच्यावर OTP जाईल. तो OTP इथे टाकून घ्यायचा आहे. टाकून घेतल्यानंतर तुमचा जो काही फार्मर ID असेल ते इथं ऑटोमॅटिकली आला जाईल. तो OTP इथे टाकून तुमचा फार्मर ID टाकून घ्यायचा आहे आणि OTP पाठवावरती क्लिक करायचा आहे. आता OTP पाठवावरती क्लिक केल्यानंतर तुमचा फार्मर IDला जो तुम्ही मोबाईल नंबर दिलेला आहे त्या मोबाईलवर तुम्हाला OTP पाठवला जाईल. तो OTP तुम्हाला जो काही असेल तो इथं तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. इथं तुम्हाला पॉपअप सुद्धा एक दाखवलं जाईल, की इथं पाहू शकता तुम्ही की तुमचा जे काही शेतकरी ओळखपत्र काढत असताना OTP यशस्वीरित्या शेतकरी IDशी लिंक असलेल्या मोबाईलवर पाठवण्यात आलेला आहे. म्हणजे तुम्ही फार्मर ID काढताना जो मोबाईल नंबर दिलेला आहे आधार असेल किंवा आधारचा असेल किंवा तुम्ही जर दुसरा दिला असेल तर तो दुसरा नंबर असेल त्यावरती तुम्हाला OTP जो काय असेल तो OTP तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे आणि OTP तपासावरती क्लिक करायचा आहे. OTP तुमचा इथं जे काय असेल तर बरोबर असेल तर होईल. जर तुम्ही चुकीचा टाकला असेल तर मोबाईल नंबरसाठी OTP जुळत नाही असं दाखवलं जाईल. त्या ठिकाणी परत तुम्हाला जो काही तुमच्या मोबाईलवरती OTP आलेला आहे, कधी कधी ते पहिला OTP आलेला असतो आपण तेच टाकतो त्याच्यामुळे सुद्धा लॉग इन होत नाही. तर परत तुम्हाला व्यवस्थित चेक करायचं आहे. नसेल होत तर इथला जे काही 1 मिनिटाचा असं टाईम जे काही वरचा टाईम संपल्यानंतर ते OTP व्यवस्थित घ्यायचा आहे आणि OTP तुम्हाला इथं परत टाकून OTP तपासावरती क्लिक करून घ्यायचा आहे. OTP त्यानंतर तुमचं जे काही प्रोफाईल ओपन होईल. ओपनवरती झाल्यावर इथं पाहू शकता तुमचं जे काय असेल तर 50% प्रोफाईल आहे. इथं आपल्याला हे 100% झाल्याशिवाय आपल्याला कुठलाही अर्ज करता येणार नाही. त्यासाठी तुम्हाला इथं खाली जात श्रेणी आणि अपंगत्व यावर क्लिक करून घ्यायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथं तुमची जात वर्गवार SC असेल ST असेल ST आणि ऑदर कोणती असेल तर ऑदर टाकायचं आहे आणि बाकीचे जर SC ST असेल तर तुम्हाला प्रमाणपत्र तुमचं कास्ट जातीचं करायचं आहे. त्यानंतर खाली जे काही अपंगत्व आहे यस असेल अपंगत्व तर करा, नसेल तर नो करून सेव्ह करून घ्यायचं आहे. तुमची ही माहिती पूर्णपणे सेव्ह झाली असेल. इथं पाहू शकता तुमचं जे काही प्रोफाईल आहे ते आता इथं उजव्या बाजूला इथं 100% प्रोफाईल तुमचं कंप्लीट झालेलं आहे. त्यानंतर आता आपल्याला अर्ज करायचा आहे. अर्ज कसा करायचा आहे त्या बाजूला तिथं घटक अर्ज करा इथं क्लिक केल्यानंतर तुमचं जे काय असेल तर आपला अर्ज करण्यासाठी साईड ओपन असेल. त्या ठिकाणी कृषी यांत्रिकीकरण सिंचन साधने आपल्याला बियाणासाठी करायचं म्हणून इथं 3 नंबरला बियाणे वितरण प्रात्यक्षिक फ्लेक्झी घटक औषध आणि खते याच्यावरती क्लिक करायचं आहे बाबी निवडावरती. त्यानंतर तुमचा जो काही इथं जिल्हा असेल ते ऑटोमॅटिक तुमचा जिल्हा आला जाईल. त्यानंतर तालुका आला जाईल, तुमचं गाव असेल. त्यानंतर तुमचा 1 गट नंबर असेल तर 1 इथं फार्म ID येईल किंवा 2 असेल तर 2 येईल. तुमचा जो काही गट नंबर समोर असेल त्या गटामध्ये तुमची जमीन जशी आहे 20 गुंठे 40 गुंठे अशा टप्प्यामध्ये असेल ती तुम्हाला घ्यायची. नंतर शेवटी करायचा प्रमाणित बियाणे निवडायचं आहे. त्यानंतर प्रकार जर पाहिलं तर गळीत धान्य घ्यायचं आहे म्हणून आपण गळीत धान्य घेतलेलं आहे आणि त्याच्यामधून सोयाबीन सूर्यफूल भुईमुग जे असेल ते तुम्हाला घ्यायचं. आपल्याला सोयाबीन करायचं आहे. पण तुम्हाला इतर घटकासाठी जर पाहिजे तर फ्लेक्झी बिया घटकवर करायचं आहे. त्याच्यामध्ये ऊस आणि कापूस आहे. ऊसामध्ये सुपरकेन नर्सरी आहे
कापसामध्ये सुद्धा सुपर केअर नर्सरी आणि बायोचर म्हणून आहे. आपल्याला आता आपण फक्त सोयाबीन घेणार आहोत आपण, म्हणून सोयाबीनचं आपल्याला क्लिक करायचं आहे. त्याच्यासाठी आपण इथं जे काही हेक्टर तुमचं क्षेत्र आहे ते तुम्हाला इथं 20 गुंठे 40 गुंठे 60 गुंठे असं करून घ्यायचं आहे आणि सबमिट करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपला ह्याच गटामध्ये दुसरा गट असेल तर तुम्ही येस करून दुसरा गट जोडू शकता, किंवा नसेल तर डायरेक्टली नो म्हणून तुम्हाला जो काही असेल ते आपला अर्ज आता सबमिट करायचा आहे. असं झाल्यानंतर इथं संपूर्ण फॉर्म भरल्यावर इथं अर्ज सादर करावरती तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यावर इथं पाहू शकता की आपल्या घटकासाठी जे काही पसंतीच्या बाबी निवडलेल्या आहेत त्या तपासून घ्यायचे आहेत का. अर्ज जर बरोबर असेल तर अर्ज सादर करावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्याच्यासाठी तुम्ही इथं पहावरती क्लिक करू शकता. त्यानंतर खाली जे काही चेकबॉक्स आहे त्याच्यावरती चेकबॉक्स क्लिक करून तुमच्या अटी शर्ती मान्य करायचं आहे आणि पे अप्लिकेशन फीस यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असं पेमेंट करण्यासाठी इथं दाखवलं जाईल. त्यानंतर मग तुम्हाला पेमेंट तुमचं जे काय असेल तर इथं मेक पेमेंटवरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुमचं पेमेंट करण्यासाठी तुम्हाला इथं नेट बँकिंग, वॉलेट, क्रेडिट कार्ड असे ऑप्शन दाखवले जाईल. तिथं नेट बँकिंगवर क्लिक करून पुढची जे काय असेल तर प्रोसीड टू पेमेंटवरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथं क्रेडिट कार्डनं करायचं आहे, नेट बँकनं, UPI, वॉलेट, QR कोडनं कशानं करायचं आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. इथं भीम UPI करून QR ओपन करू शकता आणि तुमचं फोनपे ओपन करायचं आहे आणि फोनपे, गुगल पे जे असेल ते त्याच्यातून तुम्हाला जे काही स्कॅन करून घ्यायचं आहे आणि तुमचं जे काही पेमेंट असेल तर प्रोसीड टू पेमेंट करून तुमचा पिन वगैरे टाकून तुम्हाला हे पेमेंट करून घ्यायचं आहे. पेमेंट करून घेतल्यानंतर तुमचं झाल्याच्या नंतर तुमचं जे काही पेमेंटचं झालेलं असेल ते तुम्हाला इथं दाखवलं जाईल. तुमचं पेमेंट सक्सेसफुली झालेलं असेल, तुमचं जे काही ॲप्लिकेशन ID असेल ते तुम्ही लिहून घेऊ शकता आणि त्या पद्धतीने तुमचं पेमेंटची जे काही असेल ते इथं तुम्हाला प्रिंट दाखवली जाईल. ते प्रिंटसुद्धा तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता आणि त्याची जी PDF असेल फाईल तुम्ही सेव्ह करून ठेवा किंवा त्याची प्रिंट घेऊन तुमच्याजवळ ठेवू शकता. ती तुम्हाला भविष्यात तुमचं जे काही लॉटरीमध्ये जर तुमचा नंबर लागला किंवा वेटिंग लिस्टचा जो काही तुमची निवड झालेली असेल त्यामध्ये तुम्हाला ती पावती कामीसुद्धा पडू शकते. अशा पद्धतीनं तुमचं जे काही बियाणासाठी जर फॉर्म भरायचा असेल तर अशा पद्धतीनं तुम्ही तो सविस्तर फॉर्म भरून घ्यायचा आहे. आपण स्टेप बाय स्टेप संपूर्ण माहिती पाहिलेली आहे. जरी ह्याच्यात काही अडचणी येत असतील तर तुम्ही आपल्या जे काही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअपची लिंक आहे चॅनलच्या, तिथून मला तुम्ही पर्सनल व्हॉट्सअपला मेसेजसुद्धा SMS करू शकता. अशा पद्धतीनं तुम्ही तर अशा पद्धतीनं आपण संपूर्ण फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आणि मुदतवाढ झालेली आहे हे अपडेट आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही सविस्तर फॉर्म तुम्ही स्टेप बाय स्टेप अशा पद्धतीनं भरून घ्यायचा, पेमेंट व्यवस्थित करून घ्यायचं आणि आपली जी काही रिसीट असेल ते आपली प्रिंट करून आपल्याकडे घ्यायची आहे. सोडत झाल्यानंतर तुम्हाला मेसेज येईल आपली निवड झालेली आहे. त्यानंतर तुमचे जे काही कृषी सहाय्यक असतील त्यांच्याशी संपर्क साधून तुम्हाला ते बियाणं घ्यायचं आहे. जर इथं पाहिलं तर तुम्हाला अर्धा एकरसाठी 15 किलो म्हणजे एका एकरसाठी तुम्हाला एकूण 30 किलो बियाणं मिळणार आहे. आणि जर 1 हेक्टरसाठीचा विचार केला तर जास्तीत जास्त 1 हेक्टरपर्यंत तुम्हाला बियाणं मिळणार आहे. म्हणजे 1 हेक्टरपर्यंत जास्तीत जास्त मर्यादा त्याची 75 किलोची असणार आहे. अशा पद्धतीची एक छोटीशी माहिती होती ती आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशीच नवीन माहिती आपल्या चॅनलवरती सतत येत असते. तुम्ही जे या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवलं नव्हतं तर आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा, कारण की व्हिडिओ अपलोड करताच माहिती तुम्हाला ती पाठवली जाते. तर आपल्या व्हिडिओला आवडत असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.